संपूर्ण महाराष्ट्रात खूपच आवडीने खाल्ली जाणारी भाजी म्हणजे शेवभाजी. ती कशी बनवायची त्याची आपण आज रेसिपी बघूया. त्यासाठी लागणार आहे आपल्याला हा भाजलेला कांदा, कोथिंबीर, हे भाजलेलं खोबरं, त्यानंतर थोडं पालक, हे थोडे खडे मसाले, लसूण, अद्रक, जिरे, टोमॅटो आणि कढीपत्ता, हे सर्व आपण मिक्सरला वाटून घेऊयात. मी इथे एका कढईमध्ये तेल घेतलेलं आहे. आता आपण सुरुवातीला मोहरी घालूया, त्यानंतर तेजपान घालूया. आता हे मसाल्याचं वाटण जे आपण केलं होतं ते यात घालूया. आता आपण यात हळद घालूया, काश्मीरी लाल मिर्च पावडर, गरम मसाला, या पावडर, थोडीशी कसुरी मेथी सुद्धा यामध्ये घालूया. तुम्ही बघू शकता आपला मसाला छान खमंग असा भाजलेला आहे. आता यामध्ये आपण बघा आपल्या भाजीला किती मस्त तर्री आलेली आहे. आता आपण यावर कोथिंबीर घालूया. इथे मी मोठ्या साईजचे थोडे शेव घेतलेले आहेत, ते आपण आता या भाजीमध्ये ॲड करूया. भाजीला छान उकळी आलेली आहे. आता आपण शेव टाकणार आहे. एक उकळी आली की गॅस बंद करणार. तर ही झाली आपली शेवभाजी रेडी. सोबत भाकरी, थोडं सॅलड आणि हा इंद्रायणी राईस आणि साधं वरण. चला तर आपण मस्तपैकी जेवण करूयात. तुम्हाला ही शेवभाजीची रेसिपी कशी वाटली त्याबद्दल माझ्या डिशला लाईक करा आणि माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.